नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगाराचे कार्ड रिन्यू कसे करावे तर बघा, अशा प्रकारे साईट ओपन केल्यानंतर तुमचं ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारे काम करतात तर कामाचं स्वरूप टाकायचं आहे. ऑल टाईप हेल्पर्स टाकून घेतलं. त्याच्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र ते तुम्हाला लागेल. कॉन्ट्रॅक्टरकडून भेटेल किंवा ग्रामसेवककडून, त्याच्यावर सही शिक्का लागतो. तर बघा, कोणी तुम्हाला ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र दिलं त्याचं इथे नाव टाकून घ्यायचं. दिवसाचं प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. ते असल्याशिवाय तुम्ही तुमचं कार्ड रिन्यू करू शकत नाही. त्याच्यानंतर जावक क्रमांक जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर देईल तो टाकल्यानंतर तिथे तुम्ही किती तारखेपासून काम केलं ती डेट 90 दिवसापेक्षा जास्तच पाहिजे. तर तुम्ही ती डेट टाकून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे तुमचं नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर, ज्यांनी तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र जारी केले त्यांचे नाव आणि इथे जिल्हा, डिस्ट्रिक्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर जे तुमचे डिस्ट्रिक्ट असेल ती व तालुका निवडून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे कुठल्या याला भेट देणार आहे तालुक्याला, बांधकाम कामगारच्या ऑफिसला ते टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा, मी इथे डॉक्युमेंट स्कॅन करतोय. अशा प्रकारे 90 दिवसाचं प्रमाणपत्र असतं. त्याच्यावर सही शिक्का व फोटो व पूर्ण माहिती भरलेली असते व्यवस्थित. तर ह्या प्रमाणपत्रावरतीच काम नाही होत 90 दिवसाचे, त्याच्यासोबत तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे लायसन पण जोडायचे आहे. तर बघा, मी ते लायसन पण इथे जोडलं आहे. अशा प्रकारे दोन्ही हे कंबाईन करून एकाच PDF मध्ये सेव्ह करायचे आहे. तर बघा, मी इथे कंबाईन करतोय त्याला व्यवस्थित. अशा प्रकारे कंबाईन करून घ्यायचं आहे आणि PDF मध्ये सेव्ह करायचं आहे. तुमच्या कॉम्प्युटरच्या गॅलरीमध्ये तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून घ्यायचं आहे 90 दिवसाचे प्रमाणपत्र. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन अपलोड करायचं आहे 90 दिवसाचं प्रमाणपत्र. आलो मी इथे, क्लिक हेअर टू चूज फाईल. त्याच्यानंतर मी 90 दिवसाचं प्रमाणपत्र इथे आणि विजिटिंग डेट, क्लिक हेअर टू लोड फॉर्म. त्याच्यानंतर तुमची डेट घ्यायची आहे रिन्युअलची. खूप जास्त लोड असल्यामुळं तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 महिन्यानंतरचीच डेट भेटेल. त्याच्यानंतर याला ॲग्री करून सेव्ह करायचे. एकदा तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित बघून घ्यायची. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येणार. OTP टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज दिसेल, फॉर्म सेव्ह झाला आहे. याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नंबर भेटेल. त्यानंतर तुम्ही याला प्रिंट करून घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही जाणार आहे त्यासोबत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आणि ही प्रिंट घेऊन तुम्ही तिथे बांधकाम कामगारच्या ऑफिसमध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतरच तुमचं कार्ड रिन्यू होणार. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.